नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत असतो। मग या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण कोणते प्रश्न पाहत असतो तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे आतापर्यंत विचारलेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी पाहत असतो। ठीक आहे, मग आजचं आपलं प्रकरण कोणतं असणार आहे तर विरुद्धार्थी शब्द हे आजचं आपलं अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे। काल आपण समानार्थी शब्द पाहिलेले, ते प्रकरण जर तुम्ही पाहिलं नसेल तर ते सुद्धा तुम्हाला पाहून घ्यायचं आहे, कारण परीक्षेच्या दृष्टीने ते सुद्धा काय अतिशय उपयुक्त आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, आपल्याला पहिला प्रश्न काय विचारला होता, कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता। काय कद्रू या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द विचारला होता। मग ऑप्शन दिले ते पहा, उदार, कृपण, भाग्यवान आणि दयाळू। मग या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर कृपण हा त्याचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। ठीक आहे, मग कद्रू किंवा कृपण या शब्दाचा अर्थ काय होतो तर कंजूस किंवा पैसे खर्च करण्यास कचरणारा, म्हणजे पैसे खर्च न करणारा, त्याला काय म्हणतो आपण कंजूस म्हणतो। ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं। प्रश्न आपल्याला पुन्हा पुन्हा काय होत आहेत, रिपीट होत आहेत, म्हणून तुम्हाला हे शब्द लक्षात ठेवायचे। कद्रू, कृपण, त्यालाच आपण कंजूस सुद्धा म्हणतो किंवा पैसे खर्च न करणारा असा सुद्धा म्हणतो। ठीक आहे, हे सगळं लक्षात ठेवायचं। का लक्षात ठेवायचं तुम्हाला मी सांगतो, कारण हे सगळे प्रश्न काय होत आहेत, रिपीट होत आहेत पुन्हा पुन्हा। आता जसं आपण खालचे प्रश्न पाहू पुढचे, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की प्रश्न किती आणि कशा पद्धतीने रिपीट होत आहेत। ठीक आहे, मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। दुसरा बघा, पुढीलपैकी विरुद्धार्थाची योग्य जोडी कोणती। बघा, टी परीक्षेचा जर तुम्ही एक पॅटर्न पाहिला ना तर अशा जोड्या दिल्या जातात विरुद्धार्थी शब्दाच्या। काय दिल्या जातात, जोड्या दिल्या जातात, आणि मग त्यापैकी योग्य जोडी किंवा अयोग्य जोडी ओळखा असं आपल्याला सांगितलं जातं। मग प्रश्न विचारताना किंवा प्रश्न वाचताना आपल्याला व्यवस्थित वाचायचं आहे की बाबा आपल्याला कोणती जोडी ओळखायला सांगितली। मग इथं आपल्याला कोणती जोडी ओळखायला सांगितली तर विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखायला सांगितली। मग बघा, भाऊ, भ्राता, सूत, पुत्र, मित्र, दोस्त, उत्कर्ष, अपकर्ष। मग यापैकी योग्य जोडी कोणती आहे आपली उत्कर्ष, अपकर्ष ही योग्य जोडी आहे। उत्कर्ष म्हणजे काय तर उत्कर्ष म्हणजे प्रगती किंवा भरभराट, आणि अपकर्ष म्हणजे काय रास किंवा अधोगती। ठीक आहे, अपकर्ष म्हणजे काय रास किंवा अधोगती, उत्कर्ष म्हणजे काय प्रगती किंवा भरभराट। मग ही आपली काय आहे योग्य विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे। बाकीच्या ज्या जोड्या आहेत बघा, भाऊ, भ्राता हे काय आहे समानार्थी शब्द आहेत। भाऊ, भ्राता समानार्थी शब्द, सूत, पुत्र हे समानार्थी शब्द काल आपण पाहिलं होतं। मित्र, दोस्त हे सुद्धा कसे आहेत समानार्थी शब्द आहेत, आणि आपल्याला कोणती जोडी विचारली होती विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी विचारली होती। ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं उत्कर्षाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे अपकर्ष आहे। ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 3, विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती। बघा, आता इथं काय सांगितलंय जोडीच ओळखायला सांगितली, पण कशी जोडी अयोग्य जोडी। अयोग्य जोडी म्हणजे कोणती जोडी चुकीची जोडी, चूक असणारी जोडी। मग ठीक आहे, बघूया, अनुरूप, विजोड, कोवळे, निबर, आवृत्त, परावृत्त, टवटवीत आणि मलूल। मग यापैकी चुकीची जोडी कोणती आहे तर आवृत्त, परावृत्त ही जोडी काय आहे चुकीची आहे। कारण आवृत्त या शब्दाचा अर्थ काय होतो बघा, तर आवृत्त म्हणजे काय झाकलेले किंवा वेढलेले किंवा गुंडाळलेले, त्याला आपण काय म्हणतो आवृत्त म्हणतो। मग आवृत्त या शब्दाची विरुद्धार्थी शब्द काय होईल अनावृत्त होतो। कोणता होतो अनावृत्त होतो। मग लक्षात ठेवायचं आवृत्तचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर तो अनावृत्त आहे। ठीक आहे, काय आहे अनावृत्त आहे आवृत्तचा। हे बाकीचे बघा, अनुरूपचा विरुद्धार्थी शब्द विजोड बरोबर आहे, कवळेचा विरुद्धार्थी शब्द निबर बरोबर आहे, टवटवीतचा विरुद्धार्थी शब्द मलूल बरोबर आहे। आता तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय हे तर लक्षात ठेवायचंय, पण बाकीचे पर्याय सुद्धा लक्षात ठेवायचे, कारण परीक्षेमध्ये प्रश्न कधीच जशाच्या तसा रिपीट होत नाही। तुम्हाला त्याच्यामध्ये काय थोडाफार चेंजेस करून प्रश्न विचारला जातो, किंवा तुमचे जे काही पर्याय असतात त्याच्यावरती तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला जातो। म्हणून तुम्हाला काय करायचंय सगळ्या पर्यायांची काय करायची व्यवस्थित माहिती घ्यायची आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4 बघा, पुढीलपैकी विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखा। बघा, उदय, अस्त, कृश, स्थूल, कृपण, कंजूस, उघड आणि गुप्त। आता इथं काय सांगितलं आपल्याला विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखायला सांगितली। ठीक आहे, विरुद्धार्थी नसलेली। मग बघा, कृपण आणि कंजूस हे शब्द काय आहेत हे समानार्थी शब्द आहेत। कृपण आणि कंजूस हे काय आहेत समानार्थी शब्द आहेत। ठीक आहे, आणि बघा तुम्हाला मी काय सांगितलं होतं प्रश्न आपल्याला जशाचा तसा विचारला जात नाही, त्याच्यामध्ये काहीतरी बदल करून विचारला जातो। मग हा कृपण ऑप्शन कुठं होता माहिती आहे तुम्हाला, आपला जो पहिला प्रश्न होता ना त्याच्यामध्ये कृपण हा काय होता पर्याय होता, आणि बघा खाली पुढे आपल्याला कृपणवरती प्रश्न आहे।
म्हणजे पुढचा प्रश्न तुमचा कशावर असतो माहिती आहे का, त्याच्यासोबत असणाऱ्या बाकीच्या पर्यायावरती पुढचा प्रश्न असतो. मग इथं पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, उदय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, अस्त आहे. कृष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, स्थूल आहे. यालाच काय म्हटलं जातं, बारीक म्हटलं जातं आणि याला जाड म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर उघड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, गुप्त आहे. ठीक आहे. मग हे बाकीचे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न बघा 5 नंबर बघा, टवटवीत या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता, टवटवीत. बघा आता टवटवीत कुठं शब्द होता बघा, वरती येऊन गेलाय का टवटवीत, बघा इथं पर्याय होता टवटवीत. कळालं. मग इथं त्यांनी दिलं होतं आपल्याला टवटवीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या पर्यायामध्ये आपल्याला दिलेला होता, पण आपण वाचला नाही. मग आपल्याला पुन्हा प्रश्न काय विचारला बघा, टवटवीत शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता. मग टवटवीत या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता होतो, तर तो मल्लूल होतो. ठीक आहे. कोणता होतो, मल्लूल होतो. लक्षात आलं. म्हणून तुम्हाला मी काय सांगतो, अभ्यास करताना तुम्हाला सगळ्यात पहिलं काय बघायचं आहे, तर ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे आतापर्यंत झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत ह्या तुम्हाला सगळ्यात अगोदर बघायच्या आहेत. तुम्ही तेवढ्या प्रश्नपत्रिका जरी पाहिल्या ना, फक्त 2013 पासून आतापर्यंत झालेल्या जरी प्रश्नपत्रिका पाहिल्या तरी तुमचा 70% काय होतोय, तुमचा सिलेबस त्या ठिकाणी कव्हर होऊन जातोय. ठीक आहे. 70% अभ्यास तुमचा त्या ठिकाणी कव्हर होऊन जातोय, फक्त कशामधून, आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केला तरी बी. ठीक आहे. मग बाकीचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, सतेज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, निस्तेज आहे. निसंदेहचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, शंकेखोर आहे. आणि कोरडे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, ओला आहे. लक्षात ठेवा, कारण पुढचा प्रश्न कदाचित बाकीच्या आपल्या विरुद्ध पर्यायावरती विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण या ठिकाणी महा टीईटी भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या महा टीईटीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल, 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या टीईटीच्या, महा टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आता या फक्त सर्व प्रश्नपत्रिकाच भेटतील का, तर नाही. त्या तुम्हाला कशा भेटतील, उत्तरासहित भेटतील. म्हणजेच उत्तर सूची सहित तुम्हाला त्या प्रश्नपत्रिका भेटतील. म्हणजे तुम्हाला मला उत्तर विचारायची गरज सुद्धा लागणार नाही, तुम्हाला त्याच्यासोबत त्याची उत्तर सूची सुद्धा पाठवून दिली जाईल. ठीक आहे. मग आता या प्रश्नपत्रिका कधीच्या असतील किंवा किती असतील, तर आतापर्यंत जेवढ्या काय झाल्या, टीईटी परीक्षेची सुरुवात कधी झाली, 2013 पासून. मग 2013 पासून आतापर्यंत जेवढ्या काही परीक्षा झाल्या त्या सगळ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तरासहित दिल्या जातील. आता याच्यामध्ये बरेच जण विचारतात, सर कोणत्या पेपरच्या प्रश्नपत्रिका देणार, तर पेपर 1च्या पण देणार, त्याचबरोबर पेपर 2च्या पण देणार. म्हणजे दोन्ही पेपरच्या तुम्हाला प्रश्नपत्रिका काय करणार आपण या ठिकाणी पाठवून देणार आहोत. आता फक्त प्रश्नपत्रिकाच देणार का, त्याच्यासोबत काय अभ्यासाला नोट्स पण देणार तुम्ही, असं पण बरेच जण विचारतात. मग त्याच्यासोबत आपण तुम्हाला अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देत आहोत. मग त्याच्यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, एवढ्या डिप्स नोट्स आहेत मानसशास्त्राचे की 20 पैकी कमीत कमी 25 प्रश्न हे 100% आपल्या नोट्समधून त्या ठिकाणी विचारले जाणार. ठीक आहे. त्याच्याबरोबर पहा, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर टीईटी परीक्षेसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, ते म्हणजे इयत्ता 4थी ते इयत्ता 8वी पर्यंतचे जे काही शालेय पुस्तकं आहेत. मग त्याच्यामध्ये इयत्ता 4थी असेल, इयत्ता 5वी असेल, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी, इयत्ता 8वी हे जे काही शालेय पुस्तकं आहेत, ह्या शालेय पुस्तकावरती आपल्याला भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. मग त्यांच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी दिल्या जातील. मग बघा, इयत्ता 4थी ते 8वी पर्यंतचा इतिहास असेल, 4थी ते 8वी पर्यंतचा भूगोल असेल, 4थी ते 8वी पर्यंत राज्यशास्त्र असेल आणि 4थी ते 8वी पर्यंत विज्ञान सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल. ठीक आहे. मग तुम्ही जर फक्त एवढा आपण दिलेल्या मटेरियलचाच जरी अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये किती मार्क घेऊ शकताय, तर 100 पेक्षा जास्त म्हणजे 100हून अधिक मार्क या ठिकाणी तुम्ही सहज घेऊ शकताय. मग तुम्हाला जर 100 पेक्षा जास्त मार्क पडले तर तुम्ही परीक्षा काय होत आहे, पहिल्याच प्रयत्नामध्ये चांगल्या गुणांनी परीक्षा पास होत आहे. मग एवढ्याची आपल्या मटेरियलची किंमत किती आहे, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या मागणीस्तव, शिक्षक बांधवांच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पाठवायचे आहेत, तर तुम्हाला मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. व्हॉट्सअपला आपला नंबर आहे 9689141630. या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे, सर स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग तुमचा जसा मेसेज येईल तसं तुम्हाला काय केलं जाईल, त्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्कॅनर किंवा QR कोड पाठवला जाईल. मग तुम्हाला या स्कॅनरवरती काय करायचं आहे, 139 रुपये पाठवायचे आहेत.
गुगल पे असेल, फोनपे असेल, तुमचं पेटीएम असेल, कशानेही पाठवू शकता. स्कॅनरवरती 139 रुपये पाठवायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवता त्याचा काय करायचा, पेमेंट केल्यानंतर एक स्क्रीनशॉट काढायचा. काय करायचं आहे, एक स्क्रीनशॉट काढायचा आणि तो स्क्रीनशॉट काय करायचा आपल्याला व्हॉट्सॲपवरती पाठवून द्यायचा आहे. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल 5 मिनिटाच्या आतमध्ये दिलं जाईल. कुठं दिलं जाईल, व्हॉट्सॲपवरतीच दिलं जाईल. कशाच्या स्वरूपामध्ये दिलं जाईल, तर PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी व्हॉट्सॲपवरतीच पाठवून दिलं जाईल. तुम्ही मोबाईलमध्ये वाचू शकता, त्याची झेरॉक्स काढू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 6 आहे, विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली जोडी कोणती. बघा, प्रश्न वाचताना बारकाईने वाचायचा बाबांनो. का, तर विरुद्धार्थी शब्दांची बघा अचूक नसलेली जोडी. अचूक नसलेली म्हणजे बरोबर नसलेली. मग बरोबर नसलेली म्हणजे कशी जोडी ओळखायला सांगितली आपल्याला, चूक जोडी ओळखायला सांगितली आहे. मग बघा, धरती आकाश जोडी कशी आहे, बरोबर आहे. आपल्याला कोणती ओळखायला सांगितली, चुकीची. बघा, अवघड सोपे जोडी कशी आहे, बरोबर आहे. हे सोपे प्रश्न आहेत बरं का. तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द, वाक्यचार, म्हणी हे असे प्रश्न आहेत की याच्यावरती 100% आपलं उत्तर काय आलं पाहिजे, बरोबरच आलं पाहिजे. कारण हे सगळे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये रिपीट होणारेच आहेत. ठीक आहे, होय नाही. बघा बरं, होय नाही काय जोडी विचारली होती आपल्याला, होय नाही ही सुद्धा बरोबर आहे. मग सुलभ सोपे ही जोडी काय आहे, चुकीची आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, हीच जोडी आपलं उत्तर असणार आहे. कारण आपल्याला कोणती जोडी ओळखायला सांगितली, चुकीची जोडी. म्हणजे अचूक नसलेली. अचूक नसलेली म्हणजे बरोबर नसलेली जोडी ओळखायला सांगितली. ठीक आहे, लक्षात आलं. मग आपली सुलभ सोपे ही जोडी काय आपली चुकीची जोडी आहे. मग सुलभ सोपे ही कशी जोडी आहे, तर ही समानार्थी शब्दाची आहे. कशी आहे, समानार्थी. आणि आपल्याला काय विचारलं होतं त्यांनी, विरुद्धार्थी विचारलं होतं. मग हा फरक लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे जाऊया. 7 नंबर, पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती. बघा, तुम्ही प्रश्न पाहिले असले ना तर तुमच्या पॅटर्न लगेच लक्षात आला असेल. इथं आपल्याला काय केलं जात आहे, विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या दिल्या जातात आणि त्याच्यामधली योग्य जोडी किंवा अयोग्य जोडी, अचूक जोडी किंवा बरोबर नसलेली जोडी ओळखायला सांगितलं जाते. मग आता इथं आपल्याला योग्य जोडी ओळखायला सांगितली. मग बघा, आजी आजोबा, ठीक आहे, शिखर माथा, कवळे लहान, नवे जुने. ठीक आहे, मग आता या ठिकाणी आपल्याला विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायला सांगितली होती. ठीक आहे, मग आता आजी आजोबा ही विरुद्धार्थी आहे. शिखर माता ही कशी आहे, ही समानार्थी शब्द आहे. बघा, हे कसं आहे, शिखर माता समानार्थी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, कवळे लहान हे सुद्धा काय आहे, समानार्थी आहे. आणि नवे जुने ही जोडी कशी आहे, विरुद्धार्थी जोडी कोणती आहे आपली, नवे आणि जुने आहे. बघा बरं का, आजी आजोबा तुम्ही म्हणता ही विरुद्धार्थी जोडी आहे. आजी आजोबा ही विरुद्धार्थी जोडी नसून ही काय आहे, विरुद्ध लिंगी जोडी आहे. ती काय आहे, विरुद्ध लिंगी जोडी आहे. ठीक आहे, हे लिंग आहेत म्हणजे एक स्त्रीलिंगी आहे आणि एक पुल्लिंगी आहे. ठीक आहे, मग आपलं योग्य उत्तर काय राहील, विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती राहील, नवे आणि जुने ही आपली काय राहील, योग्य जोडी राहील. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 8, विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी ओळखा. आता काय सांगितलं पुन्हा, अचूक जोडी म्हणजे अचूक जोडी म्हणजे कशी जोडी ओळखायला सांगितली आपल्याला, बरोबर असणारी जोडी ओळखायला सांगितली. ठीक आहे, त्याच्यामुळे शब्द कोणता वापरलाय ना त्याचा अर्थ व्यवस्थित एकदा समजून घ्यायचा. मग बघा, जवळ पास ही जोडी कशी आहे, समानार्थी शब्दाची आहे. सुपुत्र कुपुत्र, रूप स्वरूप समानार्थी शब्द, कुरूप विरूप समानार्थी शब्द. मग विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी किंवा योग्य जोडी कोणती आहे, सुपुत्र आणि कुपुत्र. सुपुत्र म्हणजे काय, चांगला पुत्र, आणि कुपुत्र म्हणजे काय, वाईट पुत्र. मग बघा, सु आणि कु हे काय आहेत, परस्पर विरोधी काय आहेत, उपसर्ग आहेत. मग यांनी लागलेले शब्द नेहमी काय असतात, विरुद्धार्थी असतात. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 9, आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. किती सोपे प्रश्न विचारले होते बघा तुम्ही. म्हणून तुम्हाला मी काय सांगतोय, मराठी हा विषय असा आहे की तुम्ही या ठिकाणी थोडी जर तयारी केली, योग्य दिशेने जर अभ्यास केला तर तुम्ही 30 पैकी 28, 29 किंवा 30 मार्क मिळवू शकता. किती, 28, 29, 30 मार्क सहज मिळवू शकता. फक्त तुम्हाला योग्य दिशेने थोडा अभ्यास करायचा आहे मराठीचा. ठीक आहे, सगळ्यात सोपा टीईटी परीक्षेमधला सगळ्यात सोपा विषय कोणता असेल तर तो मराठी व्याकरण आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी बघा,
तुम्हाला या ठिकाणी 20 मार्क जर आले तर ते तुमचा पराभव असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी किती मार्क आले पाहिजेत? 28 मार्क आले पाहिजेत. 2 प्रश्न आपण देवाला सोडून दिले. कमीत कमी किती मार्क आले पाहिजेत? 28 मार्क आले पाहिजेत. एवढी तयारी तुमची मराठीची पाहिजे. एवढे जर मार्क आले तर तुम्ही परीक्षा सहज पास होऊन जाता. एकट्या मराठीच्या जीवावरती परीक्षा पास होऊन जात आहे. ठीक आहे. मग आस्था या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर तो अनास्था आहे. पुढे बघा, पुन्हा विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे बघा. जोडीवरती भरपूर जोर आहे त्यांचा. विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी. पुन्हा काय सांगितलं आपल्याला? विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायला सांगितले. मग बघा, आगंतुक, निमंत्रित, समर, संगर, सुचिन्ह, अचिन्ह, वामा, श्यामा. मग यापैकी योग्य जोडी कोणती आपली? आगंतुक आणि निमंत्रित ही योग्य जोडी आहे. मग आता आगंतुक म्हणजे काय? तर आगंतुक म्हणजे न सांगता आलेला पाहुणा, बिना निमंत्रणाचा आलेला पाहुणा, त्यालाच आपण काय म्हणतो? आगंतुकलाच अतिथी म्हणतो. काय म्हणतो? अतिथी म्हणतो. म्हणजे हा कसा असतो? न सांगता आलेला असतो, बिना आमंत्रणाचा आलेला असतो. आणि निमंत्रित म्हणजे कोण असतो? तर त्याला आपण रितसर आमंत्रण दिलेलं असतं की बाबा तू आमच्या कार्यक्रमाला ये, मग त्याला आमंत्रित म्हणतात. आगंतुक म्हणजे काय? जो बिना आमंत्रणाचा आलाय तो. ठीक आहे. बाकीचे पर्याय बघा, समर, संगर हे समानार्थी शब्द आहेत. समर, संगर हे काय? समानार्थी शब्द आहेत. मग हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर हे युद्ध किंवा लढाई. लक्षात ठेवा बरं का, युद्ध किंवा लढाई याचे समानार्थी शब्द काय आहेत? समर पण म्हणतात आणि संगर पण म्हणतात. ठीक आहे. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जातो. सुचिन्ह म्हणजे काय? तर चांगलं चिन्ह. आणि इथं काय पाहिजे होतं? अचिन्ह ऐवजी इथं काय पाहिजे होतं? दुचिन्ह पाहिजे होतं. कारण सुचिन्हचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? दुचिन्ह आहे. ठीक आहे. अचिन्ह नाही. म्हणजे त्यांनी बघा फक्त अचं दु केलंय, ते दुचं अ केलंय. मग आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी ते काय करतात? थोडाफार फरक करतात. मग सुचिन्हचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? दुचिन्ह होतो. वामा आणि श्यामा हे जवळपास एकाच अर्थाचे शब्द आहेत. वामा या शब्दाचा अर्थ आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग वामा या शब्दाचा अर्थ काय होतो बघा? स्त्री किंवा पत्नी. आणि श्यामा म्हणजे काय? तर श्यामा म्हणजे तरुण स्त्री किंवा एका विशिष्ट वर्णाची स्त्री, तिला काय म्हणतात? श्यामा म्हणतात. मग हे दोन्ही शब्द काय आहेत? स्त्रीशी संबंधित आहेत. त्याच्यामुळे ते विरुद्धार्थी शब्द होऊ शकत नाहीत. ठीक आहे. पुढचा प्रश्न 11 नंबर. विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी. बघा नुसत्या जोड्या. आणि आता इथं काय सांगितलंय? अचूक नसलेली म्हणजे बरोबर नसलेली. बरोबर नसलेली म्हणजेच कोणती? चूक असणारी जोडी ओळखायची. मग आपल्याला कोणती जोडी ओळखायची? चुकीची जोडी. मग बघा, सुपुत्र, कुपुत्र. आता बघा बरं का, हे बघा सुपुत्र, कुपुत्र इथं पर्याय आहे. बघा इथं वरती कुठेतरी आपल्याला सुपुत्र, कुपुत्र पर्याय होता. बघा बघा, सुपुत्र, कुपुत्र आहे का? म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, तुम्हाला तेच साम्य असणारे प्रश्न विचारले जातात तुम्हाला. ठीक आहे. म्हणून तुम्हाला प्रत्येक विषयाचे, नुसतं मराठीचंच नाही तर सगळ्या विषयाची तयार करीत असताना तुम्हाला पर्यायाचे बाकीचे जे काही पर्याय आहेत, बाकीचे जे काही ऑप्शन आहेत त्यांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. कारण त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. बघा हे द्वेष मत्सर सुद्धा वरती पर्याय होते आपल्याला. ठीक आहे. मग बघा, विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली म्हणजे चुकीची जोडी ओळखायची. मग बघूया, सुपुत्र, कुपुत्र ही जोडी कशी आहे? बरोबर आहे. पण आपल्याला ओळखायची कोणती? चुकीची. कृतज्ञ, कृतज्ञ ही जोडी बरोबर आहे. आपल्याला चुकीची ओळखायची. द्वेष मत्सर ही जोडी काय आहे? चुकीची जोडी आहे. मग हे आपलं उत्तर आहे. द्वेष मत्सर हे कोणते शब्द आहेत? हे समानार्थी शब्द आहेत. हे कोणते शब्द आहेत? द्वेष आणि मत्सर समानार्थी शब्द आहेत. खालीवर ही जोडी पुन्हा काय? विरुद्धार्थी आहे. मग आपलं इथं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असणार आहे. कारण आपल्याला अचूक नसलेली म्हणजेच चूक असलेली जोडी त्यांनी ओळखायला सांगितली होती. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा. बघा इथं, बघा इथं कृतज्ञ, इथं कृतज्ञ बघा. आणि वरच्या प्रश्नाचा पर्याय बघा, इथं कृतज्ञ, कृतज्ञ होते. लक्षात आलं? बघा हा प्रश्न 16ला विचारला होता आणि त्याच्या पुढच्याच वर्षी 17ला लगेच बघा पर्यायामध्ये ते पुन्हा कृतज्ञ, कृतज्ञ दिलं होतं. लक्षात येतंय? म्हणून मी घसावरून सांगतो बाबा नो, तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात अगोदर आतापर्यंत झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत ना त्यांचा अभ्यास करायचा आहे. मार्केटमधून ते ठोकळे आणू नका. पेपर 1 अन पेपर 2 अन एकाच पुस्तकाने सगळी तयारी करायची अजिबात आणू नका. ते जर तुम्ही पाठ जरी केले, ते पहिल्या पानापासून तुम्ही शेवटच्या पानापर्यंत तोंड पाठ जरी केले ना तरी मी खात्री देऊन सांगतो की तुम्ही परीक्षा पास होणार नाहीत. का? तर त्याच्यातले प्रश्न परीक्षेत विचारलेच जात नाहीत. मग जे विचारलंच जात नाही ते आपल्याला हे करून काय करायचं? पाठ करून उपयोग काय त्याचा? ठीक आहे. पुढे बघा, विरुद्धार्थी चुकीची जोडी ओळखा. प्रसाद, राजवाडा, कृतज्ञ, कृतज्ञ, गुळगुळीत, खडबडीत, शिक्षा, बक्षीस. मग यापैकी कोणती जोडी ओळखायला सांगितली आपल्याला? हे मात्र व्यवस्थित वाचायचं बरं का. जोडी कोणती ओळखायला सांगितली? कोणती? चुकीची.
मग प्रसाद राजवाडा ही जोडी काय आहे, चुकीची जोडी आहे. म्हणजे हेच आपलं काय असणार आहे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मग प्रसाद आणि राजवाडा हे शब्द कसे आहेत, तर हे समानार्थी शब्दाची जोडी आहे. प्रसाद आणि राजवाडा काय आहे, समानार्थी शब्दाची जोडी आहे. म्हणजे कदाचित पुढचा आपल्याला प्रश्न असू शकतो की प्रसाद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. ठीक आहे. मग बघा, गुळगुळीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, खडबडीत आहे. कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, कृतज्ञ आहे. आणि शिक्षा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, बक्षीस आहे. ठीक आहे. पुढचा 13 नंबर प्रश्न बघा. बाबा काय अवघड प्रश्न विचारला होता बघा. होकार या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. किती अवघड प्रश्न होता ना. मग होकार या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द काय होईल, आपल्याला 5 मिनिटं विचार करावा लागेल आणि मग उत्तर द्यावं लागेल की बाबा नकार हे उत्तर आहे. किती अवघड प्रश्न विचारतात बघा बरं टीईटी परीक्षेमध्ये, किती अवघड प्रश्न असतात. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ बघा. ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द किती. पुन्हा किती अवघड प्रश्न आहे बघा. ग्राह्य या शब्दाचा काय विचारला आपल्याला, विरुद्धार्थी शब्द विचारलाय. मग बघा, ग्राह्य त्याज्य, स्वीकारार्ह, गृहीत आणि घेण्यास योग्य. मग या ठिकाणी याचा योग्य विरुद्धार्थी शब्द काय होईल, त्याज्य. ठीक आहे. ग्राह्य या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द काय होतो, त्याज्य हा शब्द होतो. हे लक्षात ठेवायचंय. मला माहिती आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, पण हेच प्रश्न काय केलेले आहेत बाबांनो, परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. मग आता जे आतापर्यंत विचारले भविष्यात सुद्धा काय करणार आहेत, तेच विचारणार आहेत. कारण आपला सिलेबस तोच आहे, घटक तेच आहेत, पेपर तोच आहे. मग बदलन काय, परीक्षा घेणारी एजन्सी सुद्धा तीच आहे. 2013लाही पेपर परीक्षा परिषद घेत होती, आजही पेपर परीक्षा परिषद घेते. 2013ला जो त्यांनी सिलेबस दिला होता, आजही तेच परिपत्रक आहे सिलेबसाचं. त्याच्यानंतर त्यांनी साधं परिपत्रक सुद्धा नाही काढलं दुसरं की असा सिलेबस आहे म्हणून. 2013ला जे काढलं होतं तेच परिपत्रक आज सुद्धा आहे सिलेबसचं. म्हणून तुम्हाला काहीही बदल करायचे नाही. जर ते बदल करत नसतील तर आपण काय बदल करायचा, त्याच मार्गे जायचं, सरळ मार्गे जायचं, नेहमी वाकड्यात शिरायचं नाही, सरळ मार्गे. ठीक आहे. मग बघा, स्वीकार्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, परिहार्य होईल. गृहीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो, तंतोतंत होतो. घेण्यास योग्य याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, घेण्यास अयोग्य. म्हणजे योग्य अयोग्य हे तुम्हाला तो कॉमन आहे, माहिती आहे. ठीक आहे. पुढे बघूया. बघा आता, आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा, आमंत्रित निमंत्रित आपल्याला वरती येऊन गेलेला प्रश्न आहे बघा. मग आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो, तर आगंतुक होतो. काय होतो, आगंतुक होतो. ठीक आहे. प्रश्न आपल्याला वरती येऊन गेलेले आहेत, हे पर्याय आपण पाहिलेले आहेत, आमंत्रित, आगंतुक. मग प्रत्येक प्रश्न जवळपास असा आहे की आपल्याला पुन्हा परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे. मी तुम्हाला वरतून सांगतो, जशाच्या तसा प्रश्न रिपीट होणार नाही, त्याच्यामध्ये काहीतरी बदल होऊन प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. मग बघा, जहाल या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द, कॉमन प्रश्न होता. जहालचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, मवाळ आहे. उग्रचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, शांत. आणि तिखटचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, गोड आहे. ठीक आहे. तिखटचा गोड. आता तिखटचा बऱ्याच वेळेस आपण काय करतो, रागीट हा विरुद्धार्थी शब्द लिहितो बरं का. ही एक चूक होऊ शकते आपल्याला. तिखटचा आपल्याला रागीट पर्याय असला तर आपण रागीट लिहू शकतो, पण लक्षात ठेवायचं तिखटचा गोड आहे. रागीट कोणाचा आहे, हे जे शांत आहे ना, याचा विरुद्धार्थी शब्द रागीट होतो. ठीक आहे. किंवा गोडचा पण विरुद्धार्थी शब्द आपण रागीट देऊ शकतो. ठीक आहे. तिखटचा समानार्थी शब्द रागीट लिहू शकतो, गोडचा विरुद्धार्थी शब्द रागीट लिहू शकतो. असं चुकीच करायचं नाही. तिखट आणि गोड हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. रागीट हा कोणाचा विरुद्धार्थी शब्द आहे, तर शांतचा. आणि उग्रचा काय आहे, समानार्थी शब्द आहे. ठीक आहे. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 17 आहे, विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी. बघा, पुन्हा काय सांगितलं आपल्याला, विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी. तटिनी, सरिता, दोन्ही कशाचे नाव आहेत बरं, हे नदीचे नाव आहेत. आपल्या कालच्या प्रकरणामध्ये पाहिलं होतं आपण नदीचे समानार्थी शब्द. तुम्हाला सांगितलं होतं मी, नदीचे समानार्थी शब्द पाठ करा. मग बघा, तुमचे जर समानार्थी शब्द पाठ असले तर त्याचा फायदा तुम्हाला विरुद्धार्थी शब्दामध्ये सुद्धा होतो. तुमचे जर विरुद्धार्थी शब्द पाठ असले तर त्याचा फायदा तुम्हाला समानार्थी शब्दामध्ये सुद्धा होतो. म्हणजे हे दोन्ही चॅप्टर काय आहेत किंवा दोन्ही प्रकरणं काय आहेत, हे एकमेकावरती अवलंबून आहेत. ठीक आहे. मग बघा, हे समानार्थी शब्दाची जोडी आहे. आपल्याला योग्य जोड्याची ओळखायला सांगितली. कलंक, काळीमा, डाग ही सुद्धा काय समानार्थी शब्दाची जोडी आहे. आपल्याला विरुद्धार्थी शब्दाची ओळखायला सांगितली. विरह, दुरावा ही सुद्धा काय समानार्थी शब्द आहेत. मग आय आणि व्यय ही काय आहेत, आपली विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी आहे. मग आय म्हणजे काय, तर आय म्हणजे उत्पन्न. आय म्हणजे काय, उत्पन्न. आणि व्यय म्हणजे काय, तर व्यय म्हणजे खर्च. मग उत्पन्न आणि खर्च हे काय आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत. तसेच आय आणि व्यय सुद्धा काय आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाण्याअगोदर मित्रांनो, एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो, आपण
महा टी परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स किंवा रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आता आपल्या या कोर्समध्ये कोणते विषय असतील असा बरेच जण प्रश्न विचारतात. तर बघून घ्या कोणते विषय असतील या कोर्समध्ये. तर या कोर्समध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र त्याचबरोबर मराठी व्याकरण हे परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे 2 विषय आपल्या कोर्समध्ये किंवा बॅचमध्ये पूर्णपणे कव्हर केले जातील. ठीक आहे. मग हे 2 विषय कव्हर करण्यासाठी आपण कशा पद्धतीने किंवा कोर्समध्ये तुम्हाला काय काय भेटेल या 2 विषयाचं. तर बघा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार काय भेटतील, लेक्चर्स भेटतील. प्रत्येक प्रकरणानुसार अगदी बेसिक कन्सेप्ट पासून तुम्हाला लेक्चर भेटतील. ठीक आहे. बेसिक टू ॲडव्हान्स लेक्चर भेटतील. त्याचबरोबर प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला स्पेशल नोट्स सुद्धा भेटतील. प्रकरण झालं की लगेच आपण त्याची नोट्स सुद्धा काय करतो, त्याच्यामध्ये अपलोड करतो. त्याचबरोबर प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सुद्धा राहील. ऑनलाईन टेस्ट अगदी टाइम लावून, वेळ लावून तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये आपली टेस्ट काय आपोआप सोडवू शकता. ठीक आहे. आणि ही टेस्ट कशी असणार आहे, प्रकरणानुसार. म्हणजे बघा आधी आपण प्रकरण शिकवणार, लगेच त्याचे तुम्हाला नोट्स देणार, म्हणजे तुमची रिव्हिजन होणार. आणि झालेली रिव्हिजन किती आहे हे बघण्यासाठी तुम्हाला लगेच सरावासाठी आपण काय करणार, टेस्ट देणार. मग या 3 कंडिशनमधून जर तुम्ही गेले तर तुमचं काय होणार, ते प्रकरण 100% पाठ होऊन जाणार. ठीक आहे. 100% प्रकरण काय होणार, पाठ होऊन जाणार. मग ह्या 2 विषय तुम्हाला टीईटी परीक्षेसाठी किती मार्काला आहेत, तर हे 2 विषय टीईटीसाठी आपल्याला 60 मार्काला आहेत. मग तुम्ही जर आपला कोर्स घेतला, आपली बॅच घेतली, तर तुम्हाला 60 पैकी 50 पेक्षा जास्त मार्काची आपण काय करतो या ठिकाणी हमी देतो. आता मी इथं 50 लिहिलंय, पण हे 50 काय असणार आहेत, कमीत कमी 50 मार्क असणार आहेत. जास्तीत जास्त तुम्ही 55च्याही जास्त मार्क घेऊ शकता. 55, 56, 57 असेही मार्क परीक्षेमध्ये सहज घेऊ शकता. कारण का, तर आपण तेवढं करणारच आहोत. आपण 3 स्टेपमध्ये शिकणार आहोत. एक तर आधी त्याचं लेक्चर बघणार, त्याच्यानंतर त्याच्या नोट्स वाचणार, आणि त्याच्यानंतर पुन्हा किती अभ्यास झाला याच्यासाठी तुम्हाला सराव सुद्धा, टेस्ट सुद्धा असणार. ठीक आहे. मग हे कोणासाठी उपयुक्त असेल, तुमचा प्रश्न पडेल की सर हे 2 विषय कोणत्या पेपरला आहेत. तर बघा ही पेपर 1 साठी पण उपयुक्त आहे, पेपर 2 साठी सुद्धा उपयुक्त आहे. का उपयुक्त आहे, तर हे दोन्ही विषय असे आहेत की हे तुमच्या प्रत्येक टीईटी परीक्षेसाठी काय आहेत, अनिवार्य विषय आहेत. म्हणजे कंपल्सरी विषय आहेत. तुम्ही कुठलंही माध्यम निवडा, हिंदी असू द्या, मराठी असू द्या, इंग्रजी असू द्या, तुमचा पेपर 1 असू द्या, पेपर 2 असू द्या, पेपर 2 मध्ये तुमचं गणित विज्ञान असू द्या किंवा समाजशास्त्र असू द्या, काहीही फरक पडत नाही. हे 2 विषय तुम्हाला काय आहेत, कंपल्सरी आहेत. म्हणून तुम्हाला यांचा अभ्यास करणं काय गरजेचंच आहे आणि आवश्यकच आहे. आणि हे 2 विषयामध्ये जर तुम्हाला 50 मार्क पडले तर तुम्ही परीक्षा आरामात आणि सहज परीक्षा पास होताय. ठीक आहे. मग हे आपल्या कोर्सची किंमत किती बघा, फक्त 1000 रुपये किंमत आहे. फक्त किती, 1000 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यासाठी आपली स्पेशल ऑफर चालू आहे सध्या. मग या स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला तर तो तुम्हाला किती रुपयाला पडणार आहे, फक्त आणि फक्त 499 रुपयाला तुम्हाला हा कोर्स पडणार आहे. मग आता हे 499 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे किंवा कोर्स तुम्हाला कुठं जॉईन करायचा आहे, तर आपलं ॲप्लिकेशन आहे. हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशनचं नाव काय आहे, NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यावरती पेमेंट कुठं करायचं आहे, तर ॲप्लिकेशनमध्येच तुम्हाला पैसे पे करायचे आहेत किंवा पैसे पाठवायचे आहेत. ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केल्यावरती बॅच काय होते, आपोआप जॉईन होते. आता बघा इथं मी किंमत किती सांगितली, 499, पण तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट किती करावं लागणार आहे, 523 रुपयाचं तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे. ठीक आहे. मग हे बाकीचे वरचे 23 रुपये काय होतात, इंटरनेट हँडलिंग असेल, प्लॅटफॉर्म फी असेल किंवा इतर चार्जेस त्या ठिकाणी GST वगैरे असे असतात. ठीक आहे. मग तुम्हाला ॲप्लिकेशन प्ले स्टोअरमध्ये आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही मी लिंक देतोय. त्याचबरोबर व्हॉट्सॲपला आपला नंबर आहे बघा, 9689141430. या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही फक्त लिंक पाठवा. असा जरी मेसेज केला की सर आम्हाला लिंक पाठवा ॲप्लिकेशनची, तर तुम्हाला लगेच मी काय करेल, आपल्या ॲप्लिकेशनची लिंक त्या ठिकाणी पाठवून देईल. ठीक आहे. जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 18 आहे. काय विचारलं बघा, आगंतुक या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द. बघा आगंतुक आतापर्यंत मला वाटतं जवळपास 3 प्रश्नामध्ये येऊन गेला आगंतुक. म्हणून तुम्हाला मी काय सांगतो बाबा, तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न मागचे झालेले प्रश्न बघायचे आहेत, त्याच्यावरतीच आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग आगंतुक या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द काय होतो, तर तो होतो निमंत्रित. काय होतो, निमंत्रित. आगंतुकचा समानार्थी शब्द बघा, अतिथी समानार्थी शब्द आहे, पाहुणा समानार्थी शब्द आहे, अनाहूत हा सुद्धा समानार्थी शब्द आहे. ठीक आहे. मग आगंतुक म्हणजे काय, तर आगंतुक म्हणजे पूर्वसूचना न देता येणारा
आणि निमंत्रित म्हणजे काय, ज्याला आपण सर आमंत्रण दिलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, निमंत्रण म्हणतो. मग हे अतिथी आणि अनाहुत हे सुद्धा काय आहेत, आगंतुक या शब्दाचे काय आहेत, समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक आपला 19. उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. उपकार, परोपकार, सत्कार, अपकार, मदत. मग उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, अपकार आहे. ठीक आहे. उपकार, परोपकार आणि मदत हे तिन्ही कोणते शब्द आहेत, समानार्थी शब्द आहेत. मग उपकार म्हणजे काय, तर उपकार म्हणजे थोडक्यात दुसऱ्याचं चांगलं करणं म्हणजे काय उपकार, आणि दुसऱ्याचे वाईट करणे किंवा हित न पाहणे म्हणजे काय, अपकार. मग उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, तर तो अपकार आहे. उपकार या शब्दाचा समानार्थी शब्द काय बघा, परोपकार आहे किंवा मदत आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया 20 नंबर. कृतज्ञ या शब्दाचा बघा, कृतज्ञ, कृतज्ञ वरती येऊन गेलेत आपल्याला प्रश्न. हे प्रश्न आपल्याला वरती येऊन गेलेले आहेत. मग कृतज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, कृतज्ञ आहे. आता या शब्दाचा बऱ्याच वेळेस आपल्याला अर्थ सुद्धा विचारला जातो की कृतज्ञ या शब्दाचा अर्थ काय होतो. मग कृतज्ञ म्हणजे कोण, तर केलेले उपकार जाणणारा. बघा, केलेले उपकार जाणणारा जो असतो त्याला आपण काय म्हणतो, कृतज्ञ म्हणतो. आणि केलेले उपकार विसरणारा त्याला आपण काय म्हणतो, कृतज्ञ म्हणतो. परीक्षेमध्ये या दोन्ही शब्दाचा अर्थ सुद्धा वारंवार विचारला जातो. दोन्ही शब्दाचा अर्थ तुम्हाला वारंवार विचारलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे हे पुढचं आपलं प्रकरण आहे. एका शब्दाबद्दल किंवा शब्दाचा अर्थ, अलंकारिक शब्दाचा अर्थ किंवा एका शब्दाबद्दल अनेक शब्द, हे प्रकरणाला वेगवेगळे नाव आहेत. मग त्याच्यामध्ये आपल्याला कृतज्ञ आणि कृतज्ञ या दोन्ही शब्दाचे अर्थ विचारले जातात. आणि याच्यामध्ये आपलं काय होतं, थोडंसं गोंधळ होतं. का गोंधळ होतं, तर हे कृतज्ञ आणि कृतज्ञ, हे कृतज्ञ आणि हे कृतज्ञ हे दोन्ही शब्द काय आहेत, वाचण्यासाठी जवळपास काय आहेत, 90% शब्द सारखीच आहेत. म्हणून आपला गोळ होतो. मग लक्ष ठेवायचं, कृतज्ञ, कृतज्ञ म्हणजे कोण, केलेले उपकार जाणणारा. आणि कृतज्ञ म्हणजे कोण, केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ आणि केलेले उपकार विसरणारा कोण, कृतज्ञ. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 21. विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. विधायक, तुम्ही म्हणता विधायक म्हणजे आमदाराला मी विधायक म्हणतो. ठीक आहे. मग विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, विघातक, विशाल, विकास आणि विधान. मग यापैकी कोणता होईल, तर विधायकचा विरुद्धार्थी शब्द होईल विघातक. मग विधायक म्हणजे काय, तर विधायक म्हणजे रचनात्मक किंवा चांगली निर्मिती करणारे, आणि विघातक म्हणजे काय, नाश करणारे किंवा नुकसान करणारे. दोन्ही काय आहेत, एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न बघा 22 नंबर. काय अवघड प्रश्न होता. स्तुती या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा. मग काय होईल, स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निंदा होईल. बाकीचे तिन्ही शब्द बघा, स्तुती, प्रशंसा, कौतुक आणि गौरव हे कोणते शब्द आहेत, हे समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे. निंदा हाच काय, स्तुतीचा विरुद्धार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न 23 नंबर. उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बघा, उन्नती शब्दाचा विरुद्धार्थी. मग उन्नती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, अवनती होईल. बाकीचे बघा, उन्नती, प्रगती, उत्कर्ष आणि विकास हे चारही शब्द एकमेकाचे काय आहेत, समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे. आणि उन्नतीचा विरुद्धार्थी शब्द काय होईल, अवनती होईल. पुढचा प्रश्न 24 नंबर. स्वार्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. कशाचा, स्वार्थ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. मग परमार्थ, निस्वार्थ आणि पर्याय 2 व 3 दोन्ही बरोबर. मग इथं उत्तर असणार आहे आपलं पर्याय 2 व 3 दोन्ही बरोबर. कारण स्वार्थ या शब्दाचा अर्थ विरुद्धार्थी शब्द काय होतो, परमार्थ होतो आणि निस्वार्थ पण होतो. ठीक आहे, विरुद्धार्थी. आणि स्वार्थ या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो, मतलबी होतो. त्याला आपण स्वार्थी म्हणतो. ठीक आहे, स्वार्थी, मतलबी. ठीक आहे, हे समानार्थी होतील. परमार्थ आणि निस्वार्थ हे दोन्ही काय आहेत, स्वार्थ या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहेत. मग आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4, पर्याय 2 व 3 दोन्ही बरोबर हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न आहे बघा. रेखीव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. काय, इथे एक आपल्याला शब्द दिलाय रेखीव आणि विचारलंय की या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. मग तो कोणता शब्द आहे हे तुम्हाला कुठं सांगायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा. लाईक करायचं राहून गेला असेल तर लगेच लाईक करा. आणि एक विनंती आहे सगळ्यांना की आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना, तुमच्या जवळच्या नातेवाईकांना किंवा तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला नक्की शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.